श्री गणेशाय नमः। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति श्री 12 ज्योतिर्लिंगस्मरणं संपूर्णम्। नमस्ते साहित्य उत्सव। मी हर्षदा। अध्यात्माची गंगोत्री, संस्कृतीचा हिमालय आणि ज्ञानाचा महासागर लाभलेला आपला भारत देश। इथे देवांनी अवतार घेतला, ऋषींनी कार्य केलं, अनेक धर्मातील संप्रदाय आकारास येत गेले आणि हा समाज अधिक प्रगल्भ होत गेला। अशाच प्रगल्भ समाजातील आध्यात्मिक अधिष्ठान टिकवून ठेवणारी अनेक तीर्थक्षेत्रे आपल्याला भारतभर पाहायला मिळतात। यांपैकीच शंभू महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे। याच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आणि पूजन आपण करणार आहोत दत्तात्रय गाडे यांच्यासोबत। तर जाणून घेऊया शिवतीर्थे। नमस्कार, साहित्य उत्सवासाठी दत्तात्रय गाडे बोलतो। मित्रांनो, आपल्या देशात अनेक तीर्थक्षेत्र आहेत। देवीची 51 शक्तिपीठं, गणपतीची महाराष्ट्रातली अष्टविनायक इत्यादी क्षेत्र, इतरही देवदेवतांची लहान मोठी तीर्थक्षेत्र आहेत। तसंच भगवान शंकरांची ज्योतिर्लिंग पण आहेत। प्रत्येक तीर्थक्षेत्राचं आपापल्या परीने हे वेगवेगळं महत्त्व आहेच। यापैकी आपण ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांबद्दल थोडंसं बघणार आहोत। ज्योतिर्लिंगांचं महत्त्व, त्यांच्या मागची आख्यायिका इत्यादी बघणारच आहोत। पण तत्पूर्वी या सर्व ज्योतिर्लिंगांच्या मागची एक सर्वसामान्य भूमिका आज इथे आपण बघणार आहोत। आपली भारतीय संस्कृती ही महान संस्कृतींपैकी एक आहे। तसंच ती अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे। या संस्कृतीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत, परंतु या संस्कृतीच्या पायाशी वेद आहेत असं सर्वसाधारण आपण जाणतो। वेद 4 आहेत वगैरे माहिती आपल्याला सामान्यपणे असते, परंतु वेद हा शब्द मूलतः काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। आधी संस्कृतमधील विद या क्रियापदापासून वेद हा शब्द बनलेला आहे। विद म्हणजे जाणणे, ज्ञान करून घेणे। अर्थातच वेद म्हणजे ज्ञान हा अर्थ सहज लक्षात येण्यासारखा आहे। यावरून म्हणून आपली संस्कृती ही
ज्ञानमूलक आहे आणि ही संस्कृती ज्ञानपूजक पण आहे. ज्ञान प्राप्त करणे आणि त्याचं दान करणे यासाठी आपल्याकडे प्राचीन काळापासून प्रयत्न होत आलेले आहेत. वेदांनंतर उपनिषद यासाठी लिहिली गेली. उपनिषदाचं ज्ञान हे अजून सोप्या रीतीने समजावं यासाठी इतरही काही ग्रंथ लिहिले गेले. ऋषींनी संहिता लिहिल्या, आचार्यांनी वेगवेगळ्या विषयांवर ग्रंथ लिहिली, भाष्य लिहिली. तसंच ऋषींनी ज्ञानदान मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी गुरुकुलं चालवली. आपल्याला माहीत आहे, मुलगा एकदा शिक्षणासाठी एक वयात आला किंवा शिक्षणाच्या वयाला आला की त्याला गुरुकुलात पाठवलं जात असे. अशी अनेक गुरुकुलं होती. 60 हजार विद्यार्थ्यांपर्यंत गुरुकुलात ज्ञानदान होत असे असा उल्लेख आढळतो. म्हणून ज्ञानदानाची प्रक्रिया ही फार पूर्वीपासून आहे. दर्शनशास्त्र लिहिली गेली, षड्दर्शन म्हणून ती प्रसिद्ध आहेत. त्यानंतरच्याही काळात विद्यापीठं झाली. देश परदेशातल्या विद्यार्थ्यांना इथे ज्ञान मिळालं. म्हणून ज्ञानाचं महत्त्व आमच्याकडे फार पूर्वीपासूनच आहे हे यावरून सिद्ध होतं. भगवद्गीता म्हणते की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं इथे दुसरं काहीही नाही, कुठली गोष्ट इतकी पवित्र नाही. त्यासाठी भगवद्गीतेने ज्ञानयोग हा स्वतंत्रपणे सांगितलेला आहे. इतरत्रही गीतेत भगवंतांनी ज्ञानाचा वेळोवेळी उल्लेख केला आहे. एवढंच नव्हे तर भक्तसुद्धा ज्ञानी असावा याकडे त्यांनी कल दिलेला आहे. भगवंत म्हणतात, 4 प्रकारचे भक्त मला भजतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. श्लोक असा, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. म्हणून हे जे 4 भक्त आहे, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, त्यातील ज्ञानी भक्त मला अधिक प्रिय आहे असं पुढं सांगतात ते. गीताकार पुढे म्हणतात, उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतः. हे सर्वच उदार आहेत, श्रेष्ठ आहेत, चांगले आहेत, परंतु ज्ञानी त्वात्मैव मे मतम, तो माझा आत्मीय भक्त आहे असं भगवंताने सांगितलं. ज्ञानी भक्ताला महत्त्व का? केवळ ज्ञानी का नको? केवळ भक्तच का नसावा? जर मनुष्य केवळ ज्ञानीच असला तर तो कदाचित स्वतःचा उद्धार करून घेईल. म्हटले आलं आहे, ज्ञानान मोक्षः. परंतु तो इतरांना घेऊनच जाईल हे सांगता येत नाही. आणि नुसता भक्त असेल तो मनोभावे भगवंताची भक्ती करील, त्या मार्गाने तो
आपलं कल्याण करून घेईल. पण ज्ञानी भक्त जो असतो त्याला हे ज्ञान झालेलं असतं की माझ्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे, त्यामुळं देव जसा माझा तशी ही सृष्टीही माझी. यातील सर्व मानव माझे आहेत. मी त्यांना वेगळं माझ्याहून मुळीच मानत नाही. त्याची ती दृष्टीच नसते. त्याला सर्वच आपलं आत्मीय वाटतं. आणि हे सुद्धा भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की स्वतः सारखंच इतरांना जो मानतो तो मला आवडतो. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, असा हा भक्त असतो. आणि यातूनच त्याला एक प्रेरणा अशी मिळते की जसं मी ज्ञान ग्रहण केलेलं आहे तसं हे ज्ञान माझ्या सर्व बांधवांना भगिनींना दिलं पाहिजे. त्यामुळे त्याला स्वस्थ बसवत नाही, कारण तो हे काम देवाचंच आहे हे समजत असतो. आणि यातून तो बाहेर पडतो, झोपडीत जातो. प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा तळमळीने प्रयत्न करतो. आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांना मिळावं, त्यातून त्यांचं जीवन अधिक सुखकर व्हावं, अधिक संस्कारक्षम व्हावं, अशी त्याची तळमळ असते. म्हणूनच समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन. पण भक्ताची भूमिका ही मी जसा आहे तसा तोही माझाच आहे, माझ्यापेक्षा वेगळा नाही. त्यामुळे तो अत्यंत दुर्लक्षिला गेलेल्या माणसापर्यंत जातो. प्रत्येकाला तो स्वतः पोचून आपल्याकडचं ज्ञान देतो, संस्कार देतो आणि त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या भगवंताच्या सृष्टीतला प्रत्येक माणूस माझा असल्यामुळे त्याला वरती आणणं, पुढे पुढे नेणं हे माझं नव्हे तर देवाचं काम आहे, अशी त्याची भूमिका असते. आणि या भूमिकेतून तो फिरतो, सतत काम करतो आणि यामुळे त्याच्याही बरोबर इतरही ज्ञानी भक्त हळूहळू एक त्यांचं संघटन होतं आणि एक चांगल्या लोकांची या सर्व ज्ञानदानासाठी त्याला आपोआपच मदत मिळते. कोणी मदत करील आणि मी जाईल अशी तर त्याची मुळीच भूमिका नसतेच. आणि यामुळे तो काम करत राहतो, परिश्रम करत राहतो. यातून त्याला आनंद मिळतो आणि जेव्हा तो देवाजवळ बसतो तेव्हा तो भगवंताला सांगतो की देवा, माझ्या परीने मी जातो, मला काहीच नको, पण तुझं काम म्हणून मी जातो, मला अजून शक्ती दे. परंतु हे काम करीत असताना बऱ्याचदा त्याला थकल्यासारखंही होतं आणि मग त्याला अधिक शक्तीची गरज वाटत राहते. आणि यातूनच त्याला हळूहळू वाटायला लागतं की भगवंताची जर मला सतत प्रेरणा मिळत राहिली भगवंताकडून तर मी अधिक गतीने काम करू शकेल. आणि असं एक भगवंताचं ठिकाण असावं असं त्याला हळूहळू वाटतं की जेथे मी जाऊन बसल्यानंतर मला भगवंताची अंतःप्रेरणा मिळेल, भगवंताचा आशीर्वाद मिळेल, माझं सगळं हे काम
पुढे पुढे नेण्यासाठी आणि हळूहळू त्याची इच्छा ही तीव्र होत चालते आणि त्याच्या मनातून ईश्वराची यासाठी आराधना होत राहते की देवा तू ये, मला प्रेरणा दे. आणि भक्ताच्या या हाकेला हळूहळू भगवंत साथ देतो, प्रतिसाद देतो आणि एका ठराविक ठिकाणी तो स्वयंभू पद्धतीने येऊन राहतो. या भक्ताला आणि त्याच्याबरोबरच्या काम करणाऱ्या अनेक भक्तांना आपण स्फूर्ती द्यावी अशी भगवंताची इच्छा होते आणि त्यातून तो येथे येतो. यामध्ये आपल्या संस्कृतीने भगवान शंकरांना ज्ञानाची देवता मानलेलं आहे. सर्व ज्ञान हे भगवान शंकरांपासूनच आलेलं आहे असं आपण मानतो. म्हणून ज्ञान हे भगवान शंकरांचं एक स्थान आहे, जिथे भगवान शंकरांचं स्थान आहे. किंबहुना ते ज्ञानी लोकांसाठी प्रेरणास्थान होऊ शकतं. भगवान शंकर आपल्याला माहीत आहे की उच्च अशा गिरीशिखरावर, शुभ्रतम गिरीशिखरावर बसलेले आहेत. याचा प्रतिकात्मक अर्थ असा की ज्ञानाच्या उच्च शिखरावर भगवान शंकर आहेत आणि ते शिखर धवल आहे. भगवान शंकर यातून आपल्याला सांगतात की ह्या उच्चतम स्थानाकडे येण्याचा तू प्रयत्न कर आणि या धवल शिखराप्रमाणेच तुझं चारित्र्य धवल असू दे. ज्ञानी माणूस हा केवळ ज्ञानी नसावा, तो चारित्र्यानेही अतिशय शुद्ध असला पाहिजे अशी आपल्याकडे मान्यता आहे. म्हणून चारित्र्य संपन्न अशा ज्ञानी माणसाकडे नेहमीच आदराने पाहिलं जातं. असे हा भक्तासाठीच नव्हे तर सर्वच लोकांना ज्ञानदानाची, दर्शनाची प्राप्ती व्हावी यासाठी भगवान शंकर येतात. ज्ञान म्हणजे प्रकाश, ज्ञान म्हणजे ज्योती आणि म्हणून भगवान शंकर जिथे येऊन स्थानापन्न होतात ते तीर्थक्षेत्र बनतं आणि त्यालाच ज्योतिर्लिंग म्हटलं जातं. ज्ञानाचं प्रतीक असले भगवान शंकरांचं ते स्थान आहे म्हणून ज्योतिर्लिंग. अशी ज्योतिर्लिंग भारतवर्षात 12 आहे. ती आपण श्लोकरूपाने आधी पाहू. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यांतु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारम घृष्मेशंच शिवालये. अर्थात सौराष्ट्रात सोमनाथ, ज्याला आपण सोरटी सोमनाथ म्हणतो, श्रीशैलचं मल्लिकार्जुन, उज्जैनीचं महाकालेश्वर, तसंच ओंकार अमलेश्वर, त्यानंतर परळी वैद्यनाथ, भीमाशंकर, सेतुबंध रामेश्वर, दारुकावनाचं नागेश, वाराणसीचं काशी विश्वेश्वर, गोदावरी काठचं त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारेश्वर आणि
शिवालय असं घृष्णेश्वर ही 12 ज्योतिर्लिंगे आपले आहेत. ह्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकेकाचं क्रमशः थोडक्यात आपण परिशीलन यानंतरच्या भागांमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.